आता मथुर विरोधात आपली शर्यत झाली, मैत्रीपूर्ण शर्यत झाली. शुभम दादा पण बोलले ठीक आहे झाली मैत्रीपूर्ण शर्यत झाली, पण कमेंट्स मध्ये ना भरपूर काही काही आपण पाहिलं असणार. तर तुम्ही काय मेसेज द्या? आमची अशी बात झाली होती का शेट मी कोणावर पण नाव फिरवण, बैल तुम्हाला द्यायला लागेल. तर हा मी बोललो फिरवा या अड्ड्यात तुम्ही कोणावर पण मी बैल. मथुर तर आमचा लाडकाच आहे का, तर याच्या 4 वर्षा अगोदर म्हणजे 1 नंबर मध्ये बोलला तर मथुरच होता आणि पब्लिकचा बादशाह आहे तो. आता काल पण तुम्ही स्पीड बघितला असेल त्याचा, तो या वयात एवढा स्पीडला पळतो. सैराट बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आता आम्ही बोलण्यापासून जर आता लोकच बोलली पाहिजे, आम्ही बोललो कसा लोकांना वाटतं की आम्ही स्वतःच्या बैलाची स्वतःच लाल घालतात असा विषय होईल. आणि जेवढं बोलायचं तेवढं सैराट बैल कमीच आहे. कारण की सैराट एवढा बैल म्हणजे हल्लीची कंडिशनला आतनं गाडी खेचत नाही कोण मुंबईमध्ये. सैराटचे काशीद आहे, बैल खाली नेला आणि बैलांनी उडी मारली ना, मग समोर कोणाची बी गाडी असू दे ती मारणार तर मारणारच बैल. मित्रांनो, या नंदीला कोण ओळखत नाही, रूप रंगावरनं तुम्ही ओळखलाच असेल. एक मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मराठी मूवी आली होती सैराट. अरे धुमाकूल घातला आणि लोकांच्या मनात एक जागा निर्माण केली. आणि मुंबईच्या बिंजोडच्या मैदानाला सैराटची गाडी उतरली ना, तर पब्लिकच्या मनात एकच की सैराट गाडी गुलाल घेऊन येणार म्हणजे येणार, इतका त्यांनी बिंजोडमध्ये नाव केलं. दादा नमस्कार. नमस्कार. आता काय बोलाल, जाईल त्या मैदानात गुलाल? काय नाही, त्याच्यासाठी भरपूर मेहनत करायला लागते गुलालासाठी का, तर भरपूर मेहनत केली आता आम्ही, त्याच्यामुळे बैल 100% गुलालात आहे. नक्कीच बिंजोड प्रमाणे घाट सुद्धा गाजवते तो, पण यावेळेस आम्हाला पुसेगावला तो दिसला नाही. काय नाही, थोडीशी कामं असतात त्याच्यामुळं नाही जायला भेटत का, तर आता वीटभट्टीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळं मला जायला भेटत नाही. 3-3, 4-4 दिवस राहू शकत नाही का, तर धंद्यामुळं जाऊ शकत नाही बाहेर. दादा मुंबईमध्ये अशा खूप साऱ्या जोडी आहेत, मथुर झाला, महबूब झाला, जी मुंबईमध्ये नामांकित जोडी आहे. ह्याचा ना सैराट आणि भुंगा तालमेल बरोबर जमतंय, काय बोलाल? का तर त्यांचे खांदे एक आहेत आणि त्यांचं सर्व दोघांचा मॅच होतं, म्हणजे एकमेकाचा सर्व सण करतात ते. भुंगा कुठे याला कमी पडत नाही ना, सैराट भुंगाला कुठे कमी पडत नाही, त्याच्यामुळे ते एकमेकावर चढून पडतात. नक्कीच दादा. आता मध्ये कसं आहे माहिती का, प्रेक्षक प्रश्न उठवतात आणि आमचं काम आहे की प्रेक्षकांना व्यवस्थित मेसेज आणि सरळ मालकांकडनं गेलं पाहिजे. आता मथुर विरोधात आपली शर्यत झाली, मैत्रीपूर्ण शर्यत झाली. शुभम दादा पण बोलले ठीक आहे झाली मैत्रीपूर्ण शर्यत झाली, पण कमेंट्समध्ये ना भरपूर काही काही आपण पाहिलं असणार. तर तुम्ही काय मेसेज द्याल? कारण का शर्यत क्षेत्र हा असा आहे, हा पहिऱ्यात सुद्धा पळतो आणि विरोधात सुद्धा. काय नाही, कमेंट करणार बघा, मालकांचा सर्वांचा चांगला असतात. तर शुभम दादाचा आम्हाला भरपूर म्हणजे कॉल केले, शुभम दादानी पण कॉल केला होता. आणि असा मालकांचा आमचा काही दुभाव नसतं, दादांचा पण आमचा असा, शुभम दादांचा पण आमचा काही दुभाव नाही. फक्त काय माहिती का, मेसेज आपले रिप्लाय देणार आहेत ना, त्यांच्यामुळे सर्व पेटून जाते. का तर शुभम दादा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. का तर गाडी म्हणजे झाली, मी सुरतच्या बाईटमध्ये पण बोललो, मी आपले किस्मतवाल्यांना 2-3 मैदान फसवला होता. त्याच्यामुळं आमची अशी बात झाली होती का शेट मी कोणावर पण नाव फिरवण, बैल तुम्हाला द्यायला लागेल. तर हा मी बोललो फिरवा या अड्ड्यात तुम्ही कोणावर पण मी बैल काढेल. त्याच्यामुळे बैल निघला होता. काय मथुर तर आमचा लाडकाच आहे का, तर याच्या 4 वर्षा अगोदर म्हणजे 1 नंबर मध्ये बोलला तर मथुरच होता आणि पब्लिकचा बादशाह आहे तो. आता काल पण तुम्ही स्पीड बघितला असेल त्याचा, तो या वयात एवढा स्पीडला पळतो. नक्कीच दादा. काय बोलाल, पुसेगावचा मैदानाचा जेव्हा त्यांनी गट पास केला, खुला गट पास केला, तो मीच एक व्हिडिओ बनवला होता की नक्कीच आज मथुर गुलालात राहील, आणि तो गुलालात राहिला या वयात सुद्धा. कारण बिंजोडचा त्याने तो काल गाजवला होता आणि या वयात सुद्धा बिंजोड पण गाजवतोय आणि 3 फेऱ्या सुद्धा गाजवतोय. आता दादा सैराट बद्दल बोला ना. सैराट 3 फेऱ्या पण गेलेला आणि 3 फेऱ्यामध्ये आता गट पास पण झाला होता. कुठला मैदान होता तो? फॉर्च्युनरचा मैदान. थोडासा कुठेतरी हे झाला, तसाच नियोजन आता पुन्हा कुठे पाहायला भेटेल का? आता बघू, लवकर ठरवू. आणि तिथे पण गाडी पडली नसती सेमीला, का तर आपल्या बैलाला काल म्हणजे लाईटीवर पळायची सवय नाही, लाईटीच्या मुला बैल पुढे येऊन घाबरला पळाला. आता 2 व्हीलर घेऊन आला तो एक, हा 2 व्हीलर गट पास केलता ना त्यांनी सेमीला, सांगतो मी. बस झालं ना दादा. म्हणजे आपला बैल तिथे जाऊन काहीतरी बक्षीस घेऊन येत. आज त्याच्या नावावरती एक 2 व्हीलर, आज आतापर्यंत त्यांनी काय काय तुम्हाला दिले? त्यांनी भरपूर काय दिले, आमचं एवढं नाव केले, बस आम्हाला काय वस्तूची गरज नाही, त्याच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. एवढं नाव केलं याच्यासाठी आम्ही
मी भरपूर त्याच्यावर खुश आहे. का तर मी त्याला म्हणजे भावानं मुलापासून जास्त जपतो. कंटिन्यू मी त्याच्यावर कंटिन्यू असतो. दादा मी बघितलंय तुमचं नेहमी मैदानात शर्यत मोठे मोठे खेळता, तुम्ही बिनजोडचाच खेळ खेळता, पण तुमच्या मनात कधीच भीती नसते. तुमच्या मनात शर्यतबद्दल 100% असतो. हारो किंवा जितो कोणती शर्यत, पण जाण्यापूर्वी 100% तुमचा असतो की शर्यत जिंकणार. कसं काय हा तुमचा ठाम विश्वास त्याच्यावरती काय? त्याच्यावरती माझा ठाम विश्वास म्हणजे तो ओव्हरटेकचा किंग आहे आणि मला त्याची गॅरंटी आहे. गाडी सहजासहजी सोडत नाही तो. काही चुकी मला बघा सर्व दिवस काय सारखं नसतं. एखाद्या वेळेस त्याचा काय पोटात दुखत असेल, काय होत असेल, त्याच्यामुळे बैल कमी पळतो. काय सर्व दिवस आपण पण सर्व दिवस सारखंच राहत नाही ना. एखाद्या दिवस आपण पण बिमार पडतो. त्याच्यासारखं बैल म्हणजे सैराटला पण तसं बिमारी होत असेल. नक्कीच. आता येणारा 26 जानेवारी हा मोठा मैदान असतो आणि वर्षातून एकच मैदान होतं. त्या मैदानात सैराटचं काही नियोजन काय आधीपासून केलं आहे की कसा की काय? आता मोठमोठे मैदान आहेत, काय बोलत? काय नाही आता नियोजन अजून काय झालं नाही. आमचा माझा वर्ण बैल येणार आहे, त्याच्यामध्ये मी नियोजन करणार आहे. म्हणजे आता नवीन खरेदी आहे का काय? नाही आपलंच आहे बैल. नवीन खरेदी म्हणजे बघू आता जर चांगला पळाला तर घेणार. नाव समजेल? नाव सांगू ना. 26 जानेवारीला गाडी होईल तेव्हा सांगू. पण त्याच्या कारकिर्दीबद्दल सांगा. त्याचा पल वगैरे कसा आहे, काय आहे त्याची कारकिर्दी काय आहे? कारण का जर तुम्ही जर मुंबईमध्ये बैल बोलवता नक्कीच काहीतरी असेल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय म्हणजे स्पीडच चांगला आहे. तो सैराटला कुठेच कमी पडत नाही. सैराट पासून वाढून पळतो तो. एवढा स्पीड आहे जास्तीत त्याला. जास्त 3 फेऱ्यापेक्षा आपला बिनजोडचा खेळ आणि बिनजोडच्या खेळामध्येच रुची आहे. बिनजोडचं केलंच पहिल्यापासून मला आवड आहे. का तर मी आजपासून आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. मी 9वीला असताना मी स्वतःचा बैल घेतलेला आहे. त्याच्यामुळं आजपासून नाही मी. नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल. आणि सैराट वाऱ्याप्रमाणेच असाच वेगवान राहील. त्याचा वेग कधी कमी हो देवाच्या हीच प्रार्थना. आणि तो तुमच्या धावणीचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव नक्कीच रोशन करेल. दादा तुम्ही बोला ना, तुम्ही काय बोलाल या म्हणजे तुमचा आवडता नंदी सैराट बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आता आम्ही बोलण्यापासून जर आता लोकच बोलली पाहिजे. आता आम्ही बोललो कसा लोकांना वाटतं की या स्वतःच्या बैलाची स्वतःच लाल घालतात असा विषय होईल. आणि जेवढं बोलायचं तेवढं सैराट बैल कमीच आहे. कारण की सैराट एवढा बैल म्हणजे हल्लीची कंडिशनला आतनं गाडी खेचत नाही कोण मुंबईमध्ये. नक्कीच. आता सैराटने भरपूर मोठमोठे पैरे घेतलेत, पण असं कोणता पैरा राहिलाय का की तुम्हाला वाटतं त्या पैऱ्यात माझा सैराट पळावा? नाही आता जेवढी मुंबईमध्ये बैल आहेत तेवढंच बैल पळाला आहे आणि चांगलाच ना चांगला बैल पळाला आहे सर्व नाही बैलात. कोणाच्या पैऱ्यामध्ये पळावा की अशी इच्छा असते ना एखाद्याची इच्छा की आता मथुरमध्ये तर पळायलाच आहे आपलं सैराट. अजून कोणता नंदी की वाटत? जेवढी बैल टॉप मध्ये पळतात ना तेवढे बैलात बैल सैराट पळलेला आहे आपला. सर्व बैलात पळाला आहे. नक्कीच. आणि काय बोलाल सैराट बैलाबद्दल अजून काय बोला तुम्ही? काय बघितलं त्या सैराटमध्ये? सैराटचे काशीद आहे. बैल खाली नेला आणि बैलांनी उडी मारली ना मग समोर कोणाची बी गाडी असू दे ती मारणार तर मारणारच बैल. नक्कीच दादा. चला येणारा काल येणारा काल काय हाच काल गाजवतो आणि येणारा सुद्धा काल गाजवेल. आणि ही मुलाखत इथेच थांबवतो आणि रजा घेतो तुमचा. धन्यवाद.